यानंतरचा सामना असणार आहे NMI वॉरियर्स वर्सेस खांदा सुपर किंग्स. या दोन संघांमध्ये हा सामना असेल. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण त्यांचा टॉस घेणार आहोत. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की त्यांनी त्यासाठी तयार राहायचे. त्याच पद्धतीने आपल्या सर्व खेळाडूंना हा सामना संपायच्या आधीच ग्राउंडवर येण्यास सांगायचं आहे. कारण आज रविवार आहे. रविवारची सकाळ ही झोपेची असते. त्यामुळे सर्व खेळाडूंना जागं करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की त्यांनी त्यांच्या सर्व प्लेयर्सला ग्राउंडवर येण्यासाठी आमंत्रित करायचं आहे. आणि गेले कित्येक 3 टुर्नामेंट आम्ही पाहतोय. ऋषिकेशने आमचे उत्कृष्ट असे स्टेटस ठेवण्यासारखे फोटो या ठिकाणी ICTCच्या माध्यमातून काढलेले आहेत. दर्जेदार असं आयोजन नियोजन हे डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी यांच्यातर्फे आयोजित केलेलं आहे. पण त्याचबरोबर प्रायोजक असणं खूप महत्वाचं आहे आणि ते प्रायोजक या नेरूळ कमिटीला सगळ्यांकडनंच मिळालेलं आहे. ICTC, कॅन्सर सेंटर, अपोलो हॉस्पिटल, तेरणा हॉस्पिटल या सर्वांचं त्यांना सहकार्य मिळाले आणि सहकार्याशिवाय कोणतीही स्पर्धा आपण यशस्वी करू शकत नाहीत. हे आपल्याला नक्कीच माहीत आहे. तर क्षेत्ररक्षणाची सजावट पहिला पहिली ओव्हर घेऊन येते डॉक्टर प्रशांत धमाळ आणि स्ट्राईकला आहेत डॉक्टर अमित आणि नॉन स्ट्राईकला आहेत डॉक्टर संकेत. या ठिकाणी खेळाचे संकेत देण्यासाठी ही जोडी मैदानावर उतरलेली आहे. ऐरोली सुपर किंग्स कडनं अतिशय दर्जेदार असं प्रदर्शन त्यांनी केलंय. तसंच नेरूळ चॅम्पियन्स या संघाने सुद्धा लीग मॅचेस मध्ये अतिशय दर्जेदार असं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. पाच षटकांचा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या 5 षटकांमध्ये सकाळच्या सत्रामध्ये आणि आपण सुरू करत आहोत हा सामना ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी क्वार्टर फायनल पहिला मॅच पहिला चेंडू प्रशांत धवान आणि हा पहिल्याचा चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न हवेत चेंडू पण 2 धाव घेण्याची इच्छा पण एका धावावरती समाधान. सुंदर असा चेंडू या ठिकाणी प्रशांत धमाळ यांच्या माध्यमातून टाकण्यात आला आणि तेवढ्याच पद्धतीने टोलवण्याचा प्रयत्न पण क्षेत्ररक्षकाच्या आतमध्ये हातामध्ये हा चेंडू दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. आणि ऑफ साइडला मारलेला फटका उत्तम असा हा फटका. ग्राउंड मोठं आहे आणि सकाळचं सत्र आहे त्यामुळे तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट हा पर्याय इथे निवडावाच लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण अल्पेश कडनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. सॉरी सगळेच लहान खेळाडू छोट्या अंगकाठीचे खेळाडू आम्हाला अल्पेश सारखे दिसतात. कीर्ती यांच्याकडनं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले. परत हलक्या हाताने टोलवण्याचा प्रयत्न एक धाव या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. प्रशांत धमाल या नावातच सर्व काही आहे. लेदर टेनिस हे क्रिकेट ते सातत्याने खेळतात. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न पण बीट आणि डॉट डॉट चेंडूची सांगता या स्पर्धेमधला आजच्या सकाळच्या सत्रातला पहिला डॉट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी व्यवस्थित आखणी केलेली आहे. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न टोलवलेला आणि सुंदर असा हा
ICTC पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अमित अमित डॉक्टर अमित यांच्या बॅट मधून सुंदर सुंदर असा हा फटका क्रिकेटच्या क्षेत्रामधील हा अप्रतिम असा फटका आपल्याला वेळोवेळी सर्वच ठिकाणी पाहायला मिळालेला आहे आणि त्याचीच आपण नजाकत या ठिकाणी अमित यांच्या माध्यमातून ASK संघासाठी 4 धावांचं योगदान आणि या योगदानाचा लाभ उठवत 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न बघूया. फिल्डिंग होती आणि सुंदर अशी फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. एक धाव शिंदेकर सर शिंदेकर सरांच्या माध्यमातून अतिशय उत्तम अशी क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेलं आहे. या माणसाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. स्टेज आणि मैदान दोन्ही गाजवणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर राजेश शिंदेकर सर. या दोन्ही गोष्टी लिलया त्या पार पाडतात, आपल्या खांद्यावर घेतात आणि सर्व टीमला सर्व मॅनेजमेंटला एकत्र करण्याचं काम म्हणजे डॉक्टर राजेश शिंदेकर सर यांच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर राकेश जैन. डॉक्टर राकेश जैन डॉक्टरांचं क्रिकेट किती वाढलंय हे आपण या ठिकाणी पाहू शकतो. वेगवेगळ्या टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. डॉक्टर राकेश जैन दुसरं षटक घेऊन येत आहेत. 3 खेळाडू हे 30 यार्डच्या बाहेर असतील. हा चेंडू अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात मिळालेली आहे. एक लक्षात येत आहे की शक्यतो सर्व जी बॉलची लाईन आहे ती ऑफलाच ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहेत. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न पण सरळ राकेश यांच्या हातामध्ये. स्लोअर डिलिव्हरी. अमित डॉक्टर अमित स्ट्राईकला. हा परत डोलवण्याचा प्रयत्न पण चेंडू खाली राहिला आणि परत एकदा 2 डॉट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. 2 दिवसाचा अनुभव दोन्ही संघाला आहे आणि त्याचं कसं बी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे आपल्याला. हा मारण्याचा प्रयत्न 3 डॉट लगातार 3 डॉट येणं ते पण पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहेत डॉक्टर राकेश जैन. पहिला चेंडू वाईड नंतर 3 लगातार डॉट आणि आता हा चौथा चेंडू. लाईन अँड लेंथ कुठेच चुकवलेली नाहीये. हा परत एकदा हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न पण सरळ क्षेत्ररक्षकाकडे आणि सुंदर अशा गोलंदाजीचं इथं प्रदर्शन केले. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत राकेश जैन यासाठी, कारण की आपण पॉवर प्ले मध्ये हे षटक टाकताना जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या धावांना आळा मात्र नक्कीच राकेश जैन यांनी. आणि परत एकदा लेग साईडला टाकण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रशांत धमाळ यांच्याकडनं. रनआउटची संधी थोडक्यात राहिली असं मला या ठिकाणी दिसून आलंय. 2 ओव्हरचा समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचला आहे 13. ये तो ASK का है और मेरा ये नेरूळ चॅम्पियन्स का है. तर या ठिकाणी जुगलबंदी आपल्याला पाहायला भेटते. नेरूळ चॅम्पियन्स आणि ऐरोली सुपर किंग्स. तिसरं षटक घेऊन येत आहेत या संघाचे कर्णधार डॉक्टर
अमित लंगोटे सर, मृद भाषिक, सतत हसणारे आणि प्रत्येक मताला किंमत देणारा असं हे व्यक्तिमत्व आहे. तिसरं षटक, 2 धावा आणि 2 षटक आणि 13 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेले आहेत. तिसरं षटक घेऊन येत आहेत अमित लंगोटे सर. हा मारण्याचा प्रयत्न बघूया, अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात या ठिकाणी भेटलेली आहे. आपण दोघं बोलू. हा टोलवलेला चेंडू बघूया काय होतंय. आणि हवेत उडालेला हा चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी ठरतील, कारण की ग्राउंड मोठं आहे आणि 2 धावा अमित यांच्या बॅटीमधून भेटलेला आहे. हा परत मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा कॅच या ठिकाणी पकडलेला आहे प्रशांत धमाळ. प्रशांत धमाळ यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा कॅच, कारण की तेवढ्याच वेगाने पाठीमागे गेला असता आणि प्रशांतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सर काय वाटतं आजच्या सकाळचं जे सत्र चालू आहे प्रशांत सर, की या सत्रामध्ये सकाळची जी सुरुवात आहे ती धीम्या गतीने झाली? अतिशय सावध सुरुवात झाली आहे आणि नेरुळ चॅम्पियन संघाने आतापर्यंत अतिशय उत्तम प्रकारची गोलंदाजी केली आहे. ऍज पर द प्लॅन त्यांनी बॉलिंग केली आहे. अ, अ, अमित सरांनी जे आतापर्यंत बॉलिंग केली आहे तेव्हा पूर्ण त्यांचा टार्गेट आहे की ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलिंग करायची आहे. फलंदाजाने त्या बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्याचा एज लागला आणि प्रशांत धमाळ सरांनी सुंदर असा कॅच घेतलाय. त्याच्या अगोदरच्या बॉलवर त्यांनी पुल करून लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ओढला, पण तो तितका लांब ट्रॅव्हल करू शकला नाहीये. बघूया आता पुढचा बॉल कसे करतायत अमित सर. जर नंतर जे फलंदाज आलेले आहेत डॉक्टर माधव रायते, पण मला असं वाटतं की ही जी थर्ड ओव्हर आहे त्याला सेकंड ओव्हरचं क्रेडिट देणं गरजेचं आहे, कारण की त्यावेळेस जे डॉट बॉल गेले येस, त्यामुळेच ते प्रेशर वाढलं आणि फटका मारण्याच्या नक्कीच नादामध्ये नक्कीच नक्कीच. पहिली आणि दुसरी ओव्हर उत्तम प्रकारे टाकली गेली आहे. पहिली प्रशांत धमाल सरांनी टाकली आहे. लाईन लेंथ व्यवस्थित त्यांनी बॉलिंग केली आहे. नंतर पुढचं काम राकेशने चोख बजावलं आणि आता तिसरी ओव्हर घेऊन येत आहेत अमित सर आणि त्यांनी आतापर्यंत सुंदर बॉलिंग केली आहे. सुंदर पेसने टाकलाय, गुड लेंथ बॉल, हा डॉट झालाय. सर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय आणि त्याच अनुषंगाने आता जी तिसरी ओव्हर चालू आहे, पण कौतुक करावं लागेल ऐरोली सुपर किंग्स संघाचं सुद्धा, कारण की दर्जेदार खेळ करून ते या नॉकआउट पर्यंत आलेले आहेत. नक्कीच अजून 3 ओव्हर बाकी आहेत. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न सुं डॉट. सुंदर असा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर गुड लेंथ वर त्यांनी टप्पा टाकलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. नक्कीच सर 2.4 आणि 16 धावा, 1 विकेट. हा परत एकदा ऑफ साईडला ठरवण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू, बघूया फिल्डिंग होते का, आणि सुंदर अशी फिल्डिंग या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. मला वाटतं अल्पेश त्या ठिकाणी आहे. अल्पेश अल्पेश आहे, शेवटी अल्पेशचं नाव आलेलं आहे. आणि सुंदर अशी फिल्डिंग, अल्पेशचं कौतुक मला यासाठी करायचं, सर्कलच्या आतमध्ये तो इतकी सुंदर फिल्डिंग करतो सर. मी नाईट टुर्नामेंट NMDPL आणि आता या ठिकाणी सुद्धा पाहतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण मला त्याच्याकडनं वेळोवेळी पाहायला मिळालेलं आहे. या हवेत उडालेला झेल घेऊ शकतात का, आणि हा झेल व्हायला पाहिजे होता असं मला वैयक्तिक वाटतं, पण ASK संघासाठी या 2 धावा आणि या 2 धावाच्या खेळानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 ओव्हर 20 रन 1 विकेट.
आतापर्यंत नेरूळ संघाने अतिशय चांगला कंट्रोल ठेवलाय धावांवर. फक्त 20 रन झाले 3 ओव्हर मध्ये. बघूया ASK संघ इथून पुढे त्यांची इनिंग कशी कॅरी करतायत ते. तर पुढची ओव्हर घेऊन येत आहेत अरुण अरुण सर. अरुण सर उत्तम अशी ऑफ स्पिन गोलंदाजी करतायत. त्यांनी आपला लाईन लेंथ तर व्यवस्थित मेंटेन केली आणि आतापर्यंत 3 ओव्हर मध्ये जे संघाने कंट्रोल ठेवलाय धावांवर तोच तसाच पुढे ठेवला तर हा सामना नेरूळ संघ अतिशय चांगल्या प्रकारे पुढे घेऊन जातील असे आम्हाला वाटतंय. नक्कीच सर. अरुण पहिला चेंडू घेऊन आलेले आहे आणि वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धावसंख्या या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. अरुण सुंदर असा जो लाईन लेंथ आणि टप्पा हे आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. कंट्रोल आलेला आहे. पुढच्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या आहेत कारण की हाणामारीचे षटकं असतात. आणि हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न पण किती रन घेऊ शकते हे आपल्याला पाहावं लागेल. आणि मकरंद सुंदर असं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मकरंदच्या हातून आपल्याला 2 दिवसामध्ये पाहायला भेटलेलं आहे. तर यानंतर सामना असणार आहे. हा परत हलक्या हाताने टाकण्याचा प्रयत्न, हवेमध्ये स्पिन करण्याचा प्रयत्न आणि विकेट 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 आणि विकेट. ही सुंदर अशी विकेट या ठिकाणी मिळालेली आहे डॉक्टर अरुण कदम सरांना, कारण की फिरकीचे जादूगार स्वप्नील पाटील या ठिकाणी आउट झालेले आहेत. सॉरी, संकेत, थोडीशी चूक होते. स्वप्नील पाटील आलेले आहेत आणि संकेत आउट झालेले आहेत. स्वप्नील च कौतुक यासाठी कारण की स्वप्नील हा आमच्या संघाबरोबर पण खेळतो. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांना त्याची आम्ही वेळोवेळी पाहायला मिळालेली आहे. दर्जेदार असे फटके त्याच्या भात्यात आहेत. आता तो कोणत्या पद्धतीने या ठिकाणी खेळतोय या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायचं आहे. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर अरुण कदम. सुंदर अशी गोलंदाजी. अरुण सर ऑफ स्टंप ऑफ स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर पडणारा हा फुल लेंथ चेंडू आणि बॅटची इनर एज घेऊन 1 रन करण्यात फलंदाज यशस्वी झालेला आहे इथे. सर प्रशांत मध्ये आज वेगळंच चैतन्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलंय. एक प्रशांत कॉमेंट्री करतोय आणि दुसरा प्रशांत विकेट किपरच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण, 3 चेंडू, कॅच, त्याच्या आधीचे 2 फिल्डिंग आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे केलेला थ्रो. कदाचित यष्ट्यांचा वेध घेता आला नाही, पण जो प्रयत्न त्यांनी केला त्याला नक्की 100 मार्क या ठिकाणी द्यायलाच पाहिजेत. बघूया पुढचा चेंडू अरुण सर कसा टाकतायत. लेफ्टी फलंदाजीला आलाय आणि ऑफ कटर स्वरूपाची बॉलिंग करतात. आता लेफ्टी फलंदाला त्याचा चेंडू बाहेर जाणार आणि बघूया कशी गोलंदाजी करतायत ते. लेग स्टंपवर पडणारा चेंडू आणि तसाच तो बाहेर गेलाय. हा चेंडू असं वाटलं होतं की वाईड आहे, पण नाही. तो योग्य टप्प्यावरती चेंडू त्यांनी टाकलेला आहे आणि त्याचाच फायदा अरुण यांना मिळालेला आहे. ही डॉक्टरांची स्पर्धा आहे. सर्व डॉक्टर खेळतात. हा परत एकदा मारण्याचा प्रयत्न, टोलवलेला चेंडू, बघूया काय होतंय. आणि सुंदर असा कॅच आणि हा झेल, शेवटी कॅच पकडला डॉक्टर राकेश यांनी. सुंदर असं तिथे काऊ कॉर्नरच्या दिशेने मारलेला हा फटका. राकेश सरांनी उत्कृष्ट असा कॅच घेतलाय. पुढे पळत येऊन त्यांना हा कॅच कंप्लीट करायला लागलाय. अतिशय सुंदर कॅच घेतला इथे. आणि यानंतरचा सामना असणार आहे NMI वॉरियर्स वर्सेस खान्ना कॉलनी सुपर किंग्स. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेक्स मध्ये त्यांनी टॉस का बॉस या मंचावरती यायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला टॉस करायचा आहे. 3 पॉइंट
5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलेला आहे. या षटकामधील हा शेवटचा चेंडू 24 ही धावसंख्या 3 विकेट आणि डॉक्टर रवी यादव हे या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत. स्वप्नील आणि रवी यांची जोडी ही शेवटचे 7 चेंडू राहिलेले आहेत सर, आणि या 7 चेंडू मध्ये काय करतील आपल्याला काय पाहायला मिळेल? किती स्कोर होऊ शकतो सर? आता 24 या धावसंख्या या ठिकाणी दिसते आणि 7 चेंडू मध्ये किती स्कोर करता येईल? त्यांनी अशीच नेरूळ संघाने असंच त्यांची गोलंदाजी केली आणि असाच कंट्रोल ठेवला तर मला वाटतं 10 रन अजून ऍड होतील या धावसंख्येमध्ये आणि खूप चांगला नेरूळ संघाची कामगिरी राहील असं मला वाटतंय. हा लेग हा. स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अंपायरने वाईड घोषित केलेला आहे. नक्कीच सर, वाईड अतिरिक्त धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेली आहे. कंट्रोल, संयम, पेशन्स या सर्व गोष्टी क्रिकेट मधनं असणं खूप महत्वाचं आहे. हवेत उडालेला चेंडू बघूया, मकरनने कॅच घेतलेला आहे आणि मकरनला या ठिकाणी 100 रुपयाचं प्राइज हे डॉक्टर कृष्णा खडके यांच्याकडनं. हे प्राइज आजच्या कॅच साठी नाही, कालच्या आणि परवाच्या एफर्ट साठी आहे. खूप सुंदर असं दर्जेदार क्षेत्ररक्षण तुझ्याकडनं पाहायला मिळालेलं आहे. 100 रुपये ऑनलाईन तुझ्या खात्यामध्ये जमा होतील. तेवढंच कौतुक अरुण सरांचं करायला पाहिजे. त्यांनी ऑफस्टमच्या बाहेर व्यवस्थित बॉलचा टप्पा ठेवला आणि फलंदाला मारण्याशिवाय पर्याय नव्हता. सरळ कॅच लॉंग ऑनच्या दिशेने गेला आणि सुंदर असा कॅच कंप्लीट केलाय मकरंद सरांनी. 4 ओव्हर 25 रन, 2 विकेट या ठिकाणी मिळालेले आहेत डॉक्टर अरुण कदम सरांना. आणि एक सर्व प्रेक्षक पाहत असतील, 3 विकेट घेतल्या अरुण सरांनी या ओव्हर मध्ये. अतिशय सुंदर कामगिरी. सॉरी आम्ही माणूसच आहोत, थोडे चुकतो. तर 3 विकेट या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि एक सांगावंसं वाटेल प्रेक्षकांना, कारण की हे सर्व डॉक्टर्स आहेत, डॉक्टर्स खेळतात. 3 दिवसापासून 14 टीम पनवेल पासून ऐरोली पर्यंत फक्त आणि डॉक्टरांसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे. डॉक्टर सुद्धा किती योग्य पद्धतीने, किती चांगल्या रीतीने खेळू शकतो हे आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतंय. पाचवं षटक या सामन्यामधलं घेऊन येत आहेत डॉक्टर अल्पेश जैन. अल्पेश लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतात. आतापर्यंत त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे. बघूया ही ओव्हर ते कशी कंप्लीट करतायत. मारण्याचा, हलक्या हाताने मारण्याचा प्रयत्न, पण सरळ क्षेत्ररक्षकाकडे. आणि स्ट्राईकला आलेले आहेत डॉक्टर अल्ताफ सर. आपलं मनाने आणि शरीराने दोन्ही यांनी खूप चांगला माणूस, मन मिळावू माणूस, सतत हसणार. काही गोष्टी असल्या तरी सतत हास्याने सुरुवात करणारा हे व्यक्तिमत्व ऐरोली सुपर किंग्स या संघाकडनं खेळते. तर डॉक्टर अल्ताफ सर, हा मारण्याचा प्रयत्न, आणि हा किती रन्स घेतील याच्यावरती आपल्याला पाहावं लागेल. हा काय होऊ शकतं, आणि सुंदर असा थ्रो. कोणी गेला? नाही नाही, मुदस्सर यांनी केलेला. अमित सरांनी केलं. अमित सर, आम्हाला आमच्या सहकार्याकडनं चुकीची माहिती येते. असो, आम्ही आमच्या चुका कबूल करतोय. अमित लंगोटे सर डायरेक्ट लॉंग ऑफ वरनं डायरेक्ट त्या ठिकाणी गेले, त्याच्यामुळे थोडेस कन्फ्युजन झालेलं आहे. सुंदर असा थ्रो, लिलय असा थ्रो, आणि फटका तर सुंदर मारला होता अल्ताफ सरांनी, पण ते 2 धाव पूर्ण करू शकले नाही. त्यामुळं डॉक्टर प्रशांत म्हात्रे, ASKचा संपूर्ण भार हा डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांच्या खांद्यावरती असतो. 2 रन घेण्याच्या प्रयत्नात, पण त्यांना माहिती आहे 2 रन होऊ शकणार नाही, आणि स्वप्नीलनी योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय असं मला वाटतं. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेली आहे. 4.3 षटकानंतर 28 धावा आणि 5 विकेट अशी धावसंख्या आणि गुणफलक आपल्याला या ठिकाणी धावफलक पाहायला भेटलेला आहे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, आणि रिव्हर्स
नक्कीच स्वप्नील मारू शकतो. हा रिव्हर्सचा फटका, चौकार खूप वेळानंतर आलेला हा आयसीटीसी अपोलो हॉस्पिटल चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. थोडीशी शॉर्ट बॉल टाकलाय अल्पेश जैन यांनी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट बॉलिंग करतायत ते, पण हा बॉल थोडासा शॉर्ट होता, त्यामुळे फलंदाजाला भरपूर वेळ मिळाला, फिरून त्याने चौकार मारलेला आहे. सर्व आपल्या डॉक्टरांना विनंती आहे, सर्वांनी ऐकावं की ज्यावेळेस स्टेजच्या समोरून गाडी नेताल त्यावेळेस खूप हळूवार पद्धतीने न्या, कारण की या ठिकाणी आपले सगळे सहकारी बसलेले आहेत. धन्यवाद. या 5व्या षटकांमधला 5वा चेंडू. इनिंग ब्रेक. हा परत एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, पण रिव्हर्स मारू शकले नाही. अंपायरचा इशारा हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बघा सर, रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रनआउटचा रिव्ह्यू. सुंदर असं आपल्याला या ठिकाणी मॅच पाहायला भेटलेली ASK वर्सेस नेरूळ चॅम्पियन्स. या पहिल्या सत्रामध्ये तर नेरूळ चॅम्पियन्स या संघाने बाजी मारलेली आहे. नॉट आउट. लेग बायचा इशारा या षटकामधील आणि या सत्रामधील शेवटचा चेंडू. यानंतर तयार राहायचे NMI वॉरियर्स आणि खांदा कॉलनी सुपर किंग्स. आता पुढचा चेंडू घेऊन येत आहेत अल्पेश जैन. राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फाईन लेगच्या दिशेने मारलाय प्रशांत सरांनी आणि 1 रन. धावसंख्या झालेली आहे 5 ओव्हर 34 रन आणि 5 विकेट. आणि यानंतरचा सामना असणार आहे NMI वॉरियर्स वर्सेस खांदा कॉलनी सुपर किंग्स. आणि यानंतरचा सामना आहे NMI वॉरियर्स आणि खांदा कॉलनी सुपर किंग्स. अतिशय दर्जेदार असे दोन्ही संघ आहेत. आणि कारण की समालोचक आम्ही आहेत, तर थोडस आमची पण तारीफ झाली पाहिजे. तर टॉस साठी या ठिकाणी आलो आहोत. टॉस असा झाकून करायचा सर, दिसला नाही पाहिजे. चतुर माणूस आहे एकदम. कॉल कोण घेणार आहे? मी कॉल घेतोय. टेल. टेल आणि टेल टेल आहे आणि टॉस कृष्णा खडके यांनी जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर आम्ही एक 5 मिनिटांमध्ये निर्णय कळवतो. तसं नाही, अरे हे रूल्स आहेत, हे करावं लागतं. आपल्या मनात काय आहे ते 5 मिनिटांनी सांगायचं. आणि मित्र माझा पुढचा सामना असणार आहे NMI वॉरियर्स वर्सेस खांदा कॉलनी सुपर किंग्स. NMI वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि थोड्याच वेळात ते त्यांचा निर्णय कळवतील. तर परत वळूया या सामन्याकडं, जो की पाहायला मिळतोय नेरूळ चॅम्पियन्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. पस्तीस रनचं टार्गेट आहे आणि त्या 35 रनचं टार्गेट, आज रन रेटचा विषय नाहीये, त्यामुळे किती षटकांमध्ये संपवायचंय हे पाहण्यापेक्षा आपल्याला जिंकायचंय हे नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नेरूळ चॅम्पियन्स हा संघ तसा अनुभवी संघ आहे, त्यामुळे काय करायचंय मैदानावर हे नक्कीच त्यांना माहिती आहे.
डॉक्टर विक्रांत आणि डॉक्टर राजन जिथे कुठे हरवलेले असतील त्यांनी स्टेजकडे यायचे. डॉक्टर विक्रांत, डॉक्टर राजन. आमचं झालंय. आणि न- नेहरू चॅम्पियन्स या संघाकडनं फलंदाजीसाठी उतरतायत डॉक्टर अमित लंगोटे सर आणि डॉक्टर राकेश जैन सर. 35. डॉक्टर महादेव. डॉक्टर महादेव रायते या ठिकाणी गोलंदाजीसाठी येणार आहेत आणि स्ट्राईकला असणार आहेत राकेश सर. डॉक्टर राकेश हे स्ट्राईकला आणि डॉक्टर अमित लंगोटे सर हे नॉन स्ट्राईकला असतील. आणि एनएमआय वॉरियर्स या संघाच्या कॅप्टनने आत्ताच आम्हाला कळवलेलं आहे की त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. 35. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत डॉक्टर महादेव आणि त्यांना फेस करतील ते डॉक्टर राकेश. डॉक्टर राकेश लेफ्टी बॅट्समन आहेत आणि बॉलरही लेफ्टी आहेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बघूया हा सामना. थोडासा शॉर्ट बॉल होता पण ऑप्शनच्या खूपच बाहेर तो बॉल त्यांनी डॉक्टर राकेश यांनी पुल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात ते फसलेत आणि हा बॉल डॉट झालाय. सर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल उंची ही खूप फायद्याची ठरते गोलंदाजाला. सुंदर असा चेंडू या ठिकाणी टाकलेला. पॉवर प्लेचं षटक टाकताना व्हेरिएशन येणं गरजेचं आहे. बरोबर. उंची बॉलला उंची भेटली त्यामुळे अंदाज आलेला नाही राकेशला. टार्गेट छोटं आहे पण ज्यावेळेस टार्गेट छोटं असतं त्यावेळेस आपल्याला खूप कसोशीने काम करावं लागतं. सुंदर असा पेस आहे डॉक्टर महादेव यांच्याकडे. त्याच्यामुळे डॉक्टर राकेश यांना पुल करायला तेवढा वेळ मिळाला नाही आणि तो बॉल त्यांचा पहिला बॉल डॉट झाला. दुसऱ्या बॉलला बायच्या स्वरूपात आलेली ही धाव. बायच्या स्वरूपात एक धाव मिळाली आहे त्यांना. आता स्ट्राईक घेतलाय डॉक्टर अमित यांनी. डॉक्टर महादेव यांनी आपला चेंज केली आहे, साईड चेंज केली आहे. ओव्हर द विकेट येत आहेत आता ते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत डॉक्टर महादेव. सुंदर असा चेंडू तेवढाच सुंदर असा तटून काढला आणि एक रन घेण्यात यशस्वी झालेत. दुसरा रन आणि दुसरा रन कंप्लीट केलाय डॉक्टर अमित यांनी. अमित सरांच्या पायांना हरणाचे पाय लावलेत असं वाटतं. प्रत्येक ठिकाणी धावपळ एकदम असतेच त्यांची आणि त्या धावपळीतून संघाला फायदा होतोय. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 3 ही धावसंख्या धावफलकावरती. हा परत हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न. सुंदर अशी सुरुवात. माहिती आहे आपल्याला टार्गेट किती आहे त्यानुसार खेळायचंय हे पण माहिती आहे. आणि जर त्या दृष्टीने कोणतीही रिस्क न घेता अमित सरांनी हे 3 रन कंप्लीट केलेत आतापर्यंत. अतिशय सुंदर अप्रोच आहे कारण टार्गेट त्यांना माहिती आहे अतिशय छोटा आहे आणि त्यानुसार त्यांनी आपला खेळ त्यांनी आता चालू ठेवलाय. डॉक्टर राकेश आले आता स्ट्राईक घ्यायला. अतिशय आक्रमक सुंदर पूल केलाय पण सरळ फिल्डरच्या हातात. तरीही एक रन घेण्यात यशस्वी झालेत डॉक्टर राकेश. नक्कीच सर. एका दुक्की यांनीच ही धावसंख्या पुढे नेणार आहे आणि हेच क्रिकेट आहे. हवेत फटकेबाजी करून जर तुमचे कॅचेस सोडून जर तुमची मॅच हातातून जात असेल तर असं खेळणं कितीही चांगलं. कारण की यालाच क्रिकेट म्हणतात. कुठं आक्रमकता आणि कुठं संयम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने तटवलेला हा चेंडू आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव या ठिकाणी पाहायला भेटली. सर आम्ही ज्यावेळेस समालोचन करायचं होतं ना म्हणजे सुरुवात केली त्यावेळेस आमच्या गुरूंनी असं सांगितलं की ज्यावेळेस बॉलर बॉल टाकतो ना त्यावेळेस कधीच बोलायचं नाही.
कारण की ते कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. मी खूप ठिकाणी पाहतो जसं स्वरूप आहे. स्वरूपचं मला खूप वेळेस अनुभव आहे. आमचे सँडी सर आहेत किंवा विघ्नेश मडवी आहेत. हे ज्यावेळेस बॉल टाकतात ना त्यावेळेस कधीच बोलत नाहीत आणि खूप असे असतात कॉमेंटेटर आम्ही पाहिलेले आहे. स्कोअर सॉरी सर तुम्ही तुमचं पैसे आम्हाला पाकीट भेटलेलं आहे. स्कोअर जाऊन पोहोचलेला आहे 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि गोलंदाज म्हणून संकेत डॉक्टर संकेत आलेले आहेत. ऑफ स्टंपच्या बराच बाहेर हा चेंडू होता आणि अंपायरने त्याला वाईड डिक्लेअर करण्यात आलेला आहे. डॉक्टर संकेत यांचा पहिला चेंडू वाईड. धाव संख्या पोहोचली आहे 7. परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर असा चेंडू, पण तितकाच सुंदर हा फटका स्क्वेअर कट करण्यात आलाय आणि त्यांना मिळत आहेत 4 रन. आणि सुंदर हा असा चौकार. आलेला आहे आयसीडीसी अपोलो तेरणा चौकार. पहिला चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलेला आहे आणि सुंदर अशी फटकेबाजी अमित सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एनएमआय वॉरियर्स या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खांदा कॉलनी संघ फलंदाजीसाठी येणार आहे. पुढचा चेंडू घेऊन येतात डॉक्टर संकेत. फिल्डिंगची थोडीशी सजावट करताना दिसतात संकेत, कारण की चौक्यानंतर धावगतीमध्ये वाढ झालेली 11 रन धावफलकावरती लागलेले आहेत आणि 23 बॉल 24 रन असं समीकरण 23 बॉल 24 रन असं समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघूया या धावसंख्येचा पाठलाग नेहरू चॅम्पियन्स कसं करतात ते. हा परत एकदा डोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे कोण जिंकतंय या ठिकाणी आपल्याला पाहिजे आणि नक्कीच या माध्यमातून तिसरी धाव नक्कीच राकेशचं कौतुक करावं लागेल, कारण की तिसरी धाव घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला यश मिळालेलं आहे. तर ही 3 धावसंख्या नक्कीच नेरूळ चॅम्पियन संघासाठी फायदेशीर ठरत आहे. 14 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे संघ. यानंतर धावा काढायच्यात 22 बॉल आणि 21 रन. कोणतीही अतिरिक्त रिस्क न घेता आतापर्यंत 14 रन्स त्यांनी कंप्लीट केले आहेत. अतिशय सुंदर अशी पार्टनरशिप चालू आहे डॉक्टर राकेश आणि अमित यांची. रायटी लेफ्टी असल्यानंतर ते कॉम्बिनेशन फिल्डिंगची अरेंजमेंट ही थोडी त्रासदायक ठरते संघाला. त्यामुळे आणि नेरूळच्या संघामध्ये तर 3 लेफ्टी आहेत आणि 1 लेफ्टी लोणावळ्याला खेळतोय सध्या. हा परत एकदा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न हलक्या हाताने मारलेला. अंपायरचा इशारा काय येतोय. बॅटनी झालेली ही धाव 1 धावेबरोबर 15 ही धावसंख्या स्कोर बोर्डवर लागलेली आहे. शिंदेकर सर या नाही जाता, मी जातो. आम्हाला जाऊ दे ना आता जरा. कॉमेंट्री करा ना. 1.3 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 15 ही धावसंख्या आणि समालोचन कक्षामध्ये आलेले आहेत डॉक्टर राजेश शिंदेकर सर. त्यांच्या हातामध्ये आम्ही माईक देतोय. धन्यवाद सर. थँक्यू डॉक्टर कृष्णा. ऑलराऊंडर पर्सन. ग्राउंडच्या वर तर आपण बघतोच बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग एक्सलन्सी आहे डॉक्टर कृष्णांची, पण कमेंट्री करताना सुद्धा आम्ही जेव्हा खेळत होतो असं जाणवलं नाही की नॉन प्रोफेशनल पर्सन कमेंट्री करतोय. अगदी कालची कमेंट्री तीच कंटिन्यू जणू आहे. अशा प्रकारची बोलण्याची पद्धत, व्यक्त करण्याची पद्धत दिसली आपल्याला. पुन्हा एकदा राकेश जैन स्ट्राईकवर आणि हलकासा टोलवलेला आहे ऑफ साइडला. राकेश यांनी 1 रन
नेहरू चॅम्पियन संघामध्ये ऍड झालेली आहे. स्ट्राईकवर आलेले आहेत डॉक्टर अमित लंगोटे सर. आजच्या सर्व मॅचेस ह्या नॉकआउट मॅचेस आहेत. क्वालिफाय सगळं झाले, सेकंड स्टेजला आले. आता सेकंड स्टेजवरून प्रत्येकाची इच्छा असणार की आपण पुढच्या थर्ड स्टेजला जावं आणि फायनल स्टेजला जाऊन ट्रॉफी जिंकावी. अशा प्रकारे एक सुंदर फटका आणि इथं कोणी बॅकअप नाही, कुठल्याही फिल्डरचा बॅकअप नाही आणि बाउंड्री मिळाली आहे अमित लंगोटे सरांना. अशा प्रकारे टोटल स्कोर आता नेहरू चॅम्पियन संघाचा झालाय 21 रन्स. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 ह्या धावसंख्येवर पोहोचलेला नेहरू चॅम्पियनचा संघ. ऐरोली सुपर किंग हा संघ सुद्धा कमी नाही. फायटर स्पिरिट त्यांच्याकडे आहे, नेहमीच आहे, वेळोवेळी त्यांनी दाखवलेलं आहे. ऐरोली चॅम्पियन्स संघाचा एकजूटपणा, वक्तशीरपणा. उर्वरित अतिशय 3 सुंदर असं षटकामध्ये षटक. नेहरू चॅम्पियन या संघाला जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलमध्ये 14 रन असं समीकरण. डॉक्टर महेंद्र गोळे सर येत आहेत आपलं तिसरं षटक घेऊन ASK संघासाठी. स्ट्राईकवर असणार आहेत डॉक्टर राकेश जैन. पुन्हा एकदा हे लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सुधीर, हाऊ डू यू फाइंड लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन हे फिल्डिंग टीम साठी नेहमीच थोडंसं डोकेदुखी ठरतं, राईट? डेफिनेटली सर, आय एम टोटली अग्री विथ यू. नेहमी जेव्हा राईट हँडेड आणि लेफ्ट हँडेड असे कॉम्बिनेशन जेव्हा मैदानात उतरतात आणि ती एक संघाची स्ट्रॅटेजी पण असू शकते की जे फिल्डिंग साईडचं आहे त्याचं थोडंसं जे त्यांनी स्ट्रॅटेजी करून आलेले असतात त्यामध्ये थोडंसं बदल करावा लागतो आणि बॉलरलाही आपल्या लाईन अँड लेंथमध्ये त्या पद्धतीने बदल करावा लागतो. त्यामुळे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन हे नेहमीच फायदेशीर ठरतं संघासाठी. राकेश जैन स्ट्राईकवर, गोळे सर बॉलिंग. आणि अशा प्रकारे ही अवांतर धाव देताना डॉक्टर महेंद्र गोळे सर थोडं वाईड बॉल. आत्ताच आपण बोललो सुधीर, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनचा हा इम्पॅक्ट दिसतोय. आणि हा सुपर टोलवलेला फटका मिड ऑफच्या दिशेने राकेश जैन यांच्यासाठी, पण तो सुंदर क्षेत्ररक्षण देखील आपल्याला दिसलंय. पण कारण फील्ड हे खूप मोठं असल्यामुळे तिथून थ्रो डायरेक्ट येणं फार थोडस अशक्यप्राय आहे. तरी 2 धावा घेतलेल्या आहेत डॉक्टर राकेश जैन यांनी आणि चांगला कमबॅक डॉक्टर महेंद्र गोळे सरांचा. पुन्हा एकदा ऑफ साइडहून इन स्विंग करताना राकेश जैन यांनी हलका टोलवलेला चेंडू आणि पुन्हा एकदा 2 धावा अगदी जवळ 38 सर्कलच्या जवळच चोरलेल्या आहेत. पुन्हा एकदा डॉक्टर अमित लंगोटे सरांचं कौतुक करायला लागेल, डॉक्टर राकेश जैन यांचं कौतुक करायला लागेल. अगदी कोणतीही संधी ती सोडत नाहीयेत. ठाण मांडून बसलेले आहेत तिथे, नाही मॅच जिंकूनच जाणार तेवढाच प्रयत्न डॉक्टर गोळे सरांकडून आणि ASK टीम कडून. दोन्ही संघांचं कौतुक करायला लागेल इथे. हो, अशा प्रकारे हा ऑफ साइड, ऑलमोस्ट वाईड ऑफ साइडचा बॉल ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न करताना डॉक्टर राकेश जैन आणि ही बाईज, पंचांचा इशारा, ही बाईज. आणि पुन्हा एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशनला सामोरं जाताना डॉक्टर महेंद्र गोळे सर आणि ASK चा संघ. अतिशय अतितटीचा सामना. या सामन्यात जो जिंकेल तो पुढे जाईल सेमीफायनल साठी. जो संघ पराजित होईल त्याला घरी परतावं लागेल, अर्थात ट्रॉफी घेऊन. हलकासा नजाकत भरा शॉट ऑन साइड साठी आणि पुन्हा तेवढ्यामध्ये सुद्धा 2 धावा चोरलेल्या आहेत. अगदी रनिंग बिटवीन द विकेट. याचं कौतुक करायला लागेल डॉक्टर अमित लंगोटे सर आणि डॉक्टर राकेश जैन यांचं. फार सुंदर त्यांनी जाणून घेतलेलं आहे, बाउंड्री मोठी आहे, जे आपल्याला मिळत आहे जवळच्या जवळ चोर, शेवटी रन येणे ही महत्वाची बाब आहे. पुन्हा एकदा डॉक्टर महेंद्र गोळे सर, स्ट्राईकवर डॉक्टर अमित लंगोटे सर. अशा प्रकारे हा लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डरने सुंदर प्रयत्न केलेला आहे. बॉलवर येऊन तो फील्ड केलेला आहे. त्यामुळे इथे मात्र बॉल जरी 38 सर्कलच्या बऱ्यापैकी लांब असला तरी 2 रन पैकी फक्त एकच रन घेतली आणि 1 रन थांबवण्यात ASK संघाला यश आलेलं आहे. अमित
फिल्डरचं नाव अमित. सुंदर क्षेत्ररक्षण, कॉन्फिडंट क्षेत्ररक्षण आणि तितका सुंदर गॅदर. पुन्हा एकदा गोळे सर. वाव, सुंदर असा मिड ऑफच्या दिशेने डीपचा फिल्टर परत आलेला आहे आणि इथे देखील दुसरा रन मात्र थांबवलेला आहे. धावा काही रोखण्याचं नाव घेत नाहीये. 4 नाही तर डबल सिंगल याने नेहरू चॅम्पियनचा संघ हा पुढे वाटचाल करतोय. या आता 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर झालेला आहे 31. टार्गेट आहे 12 बॉल मध्ये 4 रन्सचं. फक्त 4 धावा आता उरलेल्या आहेत नेहरू चॅम्पियन संघाला विजेतेपद या मॅच मध्ये मिळवण्यासाठी. आणि चांगली गोष्ट म्हणजे अजून एकही विकेट मात्र गमावलेली नाही. तसंच डॉक्टर अल्ताफ सर, व्हाईस कॅप्टन ऑफ द ऐरोली सुपर किंग, हे आता गोलंदाजीसाठी येत आहेत. त्यांचं कसब ते लावणार आहेत. स्ट्राईकवर आहेत डॉक्टर राकेश जैन सर. आणि पुन्हा एकदा ऑफ साईडच्या बाहेर जाऊन ऑन साईडला टोलवलेला चेंडू आणि उत्तम असा चौकार आणि याचबरोबर बरोबर दणदणीत असा विजय विजय. मिळवलेला आहे नेहरू चॅम्पियन या संघाने आणि सेमीफायनल मध्ये त्यांनी आपली एंट्री पक्की केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन डॉक्टर नेहरू चॅम्पियन. नेहरू चॅम्पियन संघाचं खूप खूप अभिनंदन. ASK संघाचं सुद्धा खूप खूप अभिनंदन इथपर्यंत पोहोचल्याबद्दल आणि चांगला फाईट दिल्याबद्दल. गुड मॉर्निंग. अरुण कदम, मॅच अरुण कदम. सर या सर. आता पार पडलेला आजचा पहिला सेमीफायनल नेहरू चॅम्पियन्स वर्सेस ऐरोली सुपर किंग. उत्तम असा खेळ दोन्ही संघाकडून. तर या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत डॉक्टर अरुण